नमस्कार, मी सुजित. आपण पाहत आहात आपला आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. जुन्नर ते गणेशखिंड मार्गावरील पिंपळगाव सिद्धनाथ गावच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने या रस्त्यावरील मोठे खड्डे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे गावचे सरपंच आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जर 8 दिवसाच्या आत काही उपाययोजना करण्यात आली नाहीत तर रस्ता रोको करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला. यावेळी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी गावचे सरपंच आणि ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेतले आहे. पाहूयात सविस्तर. शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणित झालेला जुन्नर तालुका ह्या जुन्नर शहराच्या लगत असलेलं म्हणजे पिंपळगाव सिद्धनाथ. ह्या पिंपळगाव सिद्धनाथमधून जुन्नर शहरामध्ये अनेक विद्यार्थी शाळा शिकायला जातात, दूधगवळी जातात, अनेक व्यवसायानिमित्त अनेक लोक जातात. या ठिकाणचा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, मोठमोठे गोटे निघालेले आहेत. अशाच पद्धतीनं हा रस्ता खराब झाल्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. अनेकदा वाहनांचे अपघात होत आहेत, पाटे तुटणे, चाकाचे टायर खराब होणे, त्याचबरोबर गाडीवर बसताना अनेकांचे अपघात झालेले आहेत, अनेकांचे मणकेही खराब झालेले आहेत. या ठिकाणचा रस्ता अतिशय खराब आहे. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांनाही विचारूयात ह्या रस्त्यावर काय सांगतात ते. सरकारकडून काय होईना हे खड्डे, याच्यामुळं ग्रामस्थांची गैरसोय होते. तर येता जाता प्रवाशांना त्रास होते. आता किल्ले शिवनेरीचा एवढा परिसर, प्रगत परिसर, तिथे येताना देखील जे येतात बाहेरची लोक वगैरे, खड्ड्यामुळे गाडीचं काय नुकसान होतं काय सांगाल? गाडीचं म्हणजे बऱ्यापैकी जाता नुकसान होते. आमच्या गाडीचे इथून येतात 2 वेळा ही चाकं फुटलेली आहेत गाडीची. आपण पाहू शकतो वाहन चालकांचे कशा पद्धतीने नुकसान होतं आहे. आपल्यासोबत काही शाळकरी मुली आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत या रस्त्याला खड्डे पडल्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम होतो आहे. काय सांगशील, ह्या रस्त्याला खड्डे पडलेत, तुम्ही रोज ह्या रस्त्याने जात आहे, तुम्हाला काय त्रास होते? वाहने अंगावरती येतात, चालताना पण त्रास होतो. शाळेत जाताना सकाळी काय करायला हवं? रस्त्याची दुरुस्ती व्हायला हवी. कोणी करायला पाहिजे? सरकारने. जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत? शरददादा सोनवणे. तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल? त्यांनी या रस्त्याची सुधारणा करावी. तुम्ही या निमित्ताने त्यांना आव्हान काय कराल? त्यांनी इथे येऊन ह्या रस्त्याची पाहणी करावी आणि त्यांची दुरुस्ती करावी. ताई, तू काय सांगशील? शरददादा सोनवणेंनी रस्त्याची येऊन पाहणी करावी, रस्ता दुरुस्त करावं व बिबट्या सुटल्यामुळे इथं आम्हाला जीव मुठीत घेऊन पळावं लागते. निश्चितच या भागामध्ये बिबटे आहे. बिबट्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांची कुचंबना मोठ्या प्रमाणात होते. 4 दिवसांपूर्वी ह्या पिंपळगाव सिद्धनाथच्या माजी उपसरपंचावर बिबट्याने हल्ला केला होता. तो शेतकरी जखमी झाला होता. आजही या भागातली परिस्थिती अतिशय वाईट आहे. ना रस्ता कोणी दुरुस्त करीत, ना शासनाचे अधिकारी कोणी याकडे लक्ष देत. जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वास्तविक या गावापासून हाकेच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय आहे, मात्र या विभागाचे अधिकारी गलेलठ्ठ पगार घेतात. यांना जनतेच्या समस्येचं काही देणं घेणं नाही असंच म्हणावं लागेल. माझ्यासोबत पिंपळगाव सिद्धनाथच्या सरपंच आहेत, आपण त्यांना विचारूयात काय परिस्थिती आहे, त्यांनी याबाबत कोणाकडे मागणी केली आहे का, आणि हा रस्ता खराब झाल्यामुळे त्यांना कोणकोणत्या समस्याला सामोरं जावं लागतं. मॅडम, काय सांगाल आपण? 1 वर्षापूर्वी PWC ने हा रस्ता केला, तर आता आम्हाला परत त्यांना एक मागणी करते मी की हा रस्ता दुरुस्त लवकर करावा. बिबट्यांचं जास्त प्रमाण येते. आमचे इथं कॉलेजला मुलं जातात आणि सकाळी 7ला मुलं इथून शाळेतून जातात. हा रस्ता खराब झाल्यामुळे तुमच्या गावच्या नागरिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? आज त्या दिवशी बिबट्याने हल्ला केला 8 वाजता. त्या माणसाला इथून गाडी लवकर घेता येईना खड्ड्यांमधून. काय नाव त्यांचं? मच्छिंद्र पानसरे. या ठिकाणी रस्त्याला एवढे खड्डे पडलेले आहेत, तुमच्या गावकऱ्यांना त्रास होतोय. हा रस्ता दुरुस्त करावा म्हणून आपण काही ग्रामपंचायतीने ठराव केलाय का? आमदारांकडे मागणी केली का? सार्वजनिक बांधकाम विभागाला तुम्ही कळवलंय का? काय सांगाल? नाही, आत्ता हे 2 दिवसापूर्वी घटना झाली, तर कालच आम्ही त्या गोष्टी प्रस्ताव दिलेला आहे PWला. बिबट्याचा हल्ला 2 दिवसापूर्वी झाला आहे. रस्त्याला खड्डे पडून काही दिवस झालेले आहेत. मग तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे किंवा तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्याकडे काही मागणी केली आहे का किंवा काय सांगाल? नाही, अजून त्या गोष्टीवरती आम्ही आता ज्यावेळेस ही घटना घडली, आमच्या मासिक मिटिंगमध्ये ते पत्र ठराव केला आहे गावकऱ्यांनी, तर आम्ही आता ते कालच ते पत्र दिलेले PW. रस्त्याला एवढे खड्डे पडलेत, तुमच्या नागरिकांना, वाहन चालकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, दूध गवळ्यांना त्रास होतोय. कोण जबाबदार आहे? काय व्हायला हवं?
नाही, आमचा रस्ता लवकर झाला पाहिजे ही विनंती आहे आमची. मी शरदादाला सांगते की हा रस्ता लवकरात लवकर आमचा पूर्ण झाला पाहिजे, कारण शाळेतल्या मुलांना, आमच्या गावकऱ्यांना इथं रात्रीचं रोज पाणी भरायला यावं लागतं. रात्रीचं बिबट्यांचा त्रास होतो. इथं खूप बाजूला झाडी आहे, तिथे बिबटे लपलेले असतात. निश्चितच जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठा वेगळा विकास करू शकले नाही, तरी किमान रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवले, सर्वसामान्य जनतेचा दुवा घेतला, तरी तो खूप होणार आहे. आमदार शरददादा सोनवणे सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा माफक आहेत. आपण याकडे लक्ष द्या आणि छोटे छोटे खड्डे आहेत हे आपण बुजवा, अशीच मागणी आहे. माझ्यासोबत एक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, स्थानिक आहेत. आपण त्यांनाही विचारूया, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय वस्तुस्थिती आहे या रस्त्यासंदर्भात. त्यांनी कोणाकडे मागणी केली आहे का, काय सांगाल आपण? या ठिकाणी आमचे मित्र, आमच्या गावचे जुने माजी सरपंच मच्छिंद्र पानसरे यांचा 4 दिवसापूर्वीच या ठिकाणी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना या ठिकाणी जखमी केलं. आणि त्यानंतर आम्ही परवाच्या दिवशी आमच्या सरपंच मॅडमनी आणि ग्रामसेवक मॅडमनी आम्ही ठराव करून PWला कालच पत्र दिलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. आणि पत्रव्यवहार तर काल केला आम्ही, पण मी 4-5 दिवस झालं मळेकरराव साहेबांच्या कंटिन्यू संपर्कात असल्यामुळं मी त्यांना म्हटलं, हे साईडचे जे आता तुम्ही बघताय वाणी साहेब, ही बाबळीची झाडं अक्षरशः डांबराच्या याच्यावरती आलेली आहेत. तुम्ही स्थानिक नागरिक म्हणून जागृत का राहत नाही? डिपार्टमेंटला वेळोवेळी का सांगत नाही? वेळोवेळी आम्ही फोनवर संपर्क त्यांच्याबरोबर केला असून पत्रव्यवहार पण केला आहे, त्याची माझ्याकडे पोच पण आहे. पण हे लोक म्हणतात आज करू उद्या करू, असं करता करता ते आपले गोड बोलून सगळं विषय. सार्वजनिक बांधकाम विभागाने जर हे खड्डे बुजवले नाही तर आपण स्थानिक नागरिक म्हणून आपली भूमिका काय राहील? तुम्ही आत्ता बघताय या ठिकाणी इथं किती लोक जमा झालेली आहेत आणि प्रशासनाने याची दखल जर घेतली नाही तर आम्ही हा रोड अक्षरशः जाम करू आणि तिथून पुढे आम्ही मग कुठल्याही प्रकारचं कोणत्याही कुणी मध्यस्थी न करता त्याला या प्रकारे आम्ही उत्तर देऊ. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे हे मनसेचे आमदार आहेत. तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? त्यांनी काय करायला हवं, काय वाटतं आपल्याला? दादांनी जर विकासाची कामं केली तर आम्हाला असं वाटतं की बाबा लोक भरभरून त्यांना साथ देतील. आम्ही मागच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, कुकडी नदीचं ज्यावेळेस पाणी सोडत होते त्यावेळेस मी दादांना 7 ते 8 वेळा कॉन्टॅक्ट केलं, पण त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळे असल्यामुळं ते आमच्या काही संपर्कात राहायची त्यांची हे नाही. आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो त्यांच्या, बाबा आमच्या गावाला रोडला खड्डे पडलेत किंवा धरणाचं पाणी कमी झाले, या उद्देशाने ते आमचे तालुक्याचे आमदार असल्यामुळं त्यांना आम्ही प्रत्येक वेळेस कॉन्टॅक्टमध्ये असतोच, पण ते आम्हाला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स देत नाही. आमदार साहेब, स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा ह्या अतिशय किरकोळ आहेत. आपण नेहमी सांगता की माझा मोबाईल 24 तास उपलब्ध असतो, पहाटे 2 वाजेपर्यंत मी संपर्कात असतो. स्थानिक नागरिकांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमदार साहेबांशी संपर्क केला, मात्र त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळत नाही. आपण शक्य झालं तर या गावाला भेट द्यावी, या नागरिकांच्या काय समस्या आहेत ते समजून घ्याव्यात. जर अशा पद्धतीनं आपण लोकांशी संपर्क ठेवला तर भविष्य काळामध्ये ही जनता निश्चित आपल्या पाठीशी राहू शकते. आपल्यासोबत इतरही काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. या ठिकाणी रस्त्याला पडलेले जे खड्डे आहेत त्यांच्यामुळे त्यांना काय त्रास होतोय, काय सांगाल आपण? वाणी साहेब, परिस्थिती अशी आहे का एवढे मोठे खड्डे पडल्यामुळं इकडं आमची शेती आहे, इकडं बाकी आमचे भाऊबंद आहे, त्यामुळं आम्हाला सर्रास रात्रंदिवस इकडे यावं जावं लागतं. त्यामुळं मोटरसायकलवरती आम्ही ज्यावेळेस इकडे येतो, या खड्ड्यांमध्ये मोटरसायकल आपटती त्यावेळेस हा असा त्रास होतो. आता मला ह्या वयामध्ये मणक्याला त्रास होतो आहे आणि पट्टा लावायची वेळ आली. तरी माझी विनंती आहे का PWD आणि आमदार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे सगळे खड्डे बुजवावेत. दुसरी समस्या अशी आहे का हा जो रोड आहे पिंपळगाव फाट्यापासून तर गणेश खिंडपर्यंत, तर हा अक्वायर झालेला नाही. आम्ही बऱ्याचशा वेळा याच्यातमध्ये आमच्या सातबाऱ्यांमधून कमी झालेला नाही आहे, तरी PWD बांधकाम विभागाने त्याच्याकडं लक्ष घालवलं. नेमकं काय प्रॉब्लेम आहे? आणि इकडचे रस्ते होतात इथून पाठीमागं, म्हणजे आमच्या तुकारामवाडीपासून पाठीमागच्या रस्त्याला काय अडचण येत नाही, त्याच्याकडं कंप्लीट केली ते रस्ते होतात. पण मेन प्रॉब्लेम असा आहे का इकडं गणेश खिंडी मार्गे मुंबईवरून येणाऱ्या गाड्या आहेत, त्या गाड्या तिकडून ज्या जायच्या त्या सर्व गाड्या ह्या मार्गे येतात. त्यानंतर इकडे गोद्रा आहे, खामगाव आहे, भुंडेवाडी आहे, हे सर्व लोक ह्या रोडनी येत आहेत आणि त्यामुळं सगळ्यांना तो त्रास होतो आहे. म्हणजे म्हातारी लोक आहेत, बाकी गाड्यावाले आहेत, गाड्यांचे शॉकअप्सर वीक होत आहेत, बाकी बऱ्याचशा अडचणी आहे. आणि लहान मुलं
जी शाळेला जातात आता ह्या लहान मुलांना सायकलवरती जावं लागतं, पण त्या सायकलवरती त्या मुलांना त्रास होतो. कित्येक वेळा या खड्ड्यांनी पडलेली आहेत. आम्ही स्वतः उचलून त्यांना दवाखान्यात नेले, अशी परिस्थिती आहे. या गावच्या सरपंच आहेत, त्यांची जबाबदारी नाही का? त्यांनी त्यांच्यापर्यंत ठरावाने हे विषय पोचवायला नकोत का? काय सांगा. नाही, पोचवायला पाहिजे. ह्या गावच्या सरपंच आहे, त्यांची ही जबाबदारी आहे का जर समजा त्यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी तिकडं आमदार साहेबांना लेटर देऊन बांधकाम विभागाकडे जायला पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडून ही कामं करून घेणं हे त्यांचं आद्य कर्तव्य. मग सरपंचांकडनं तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल आणि काय सांगाल? नाही, त्यांनी समजा आता इथून पाठीमाग आता इथं 2 दिवसापूर्वी इथं आमचे मित्र मच्छिंद्र पानसरे माजी उपसरपंच त्यांच्यावरती बिबट्याने हल्ला केला. आम्हाला फोन आले आम्ही लगेच दवाखान्यात त्यांना नेत असतानाच लगेच गेलो. सरपंच ताई त्याच्याबरोबर होत्याच, पण एक जबाबदारी आहे त्यांची पण का त्यांनी ह्या कामाला आता वेळ लावू नये. PWDच्या बांधकाम विभागाच्या साहेबांकडे जाऊन ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे जे काटे झाडे आलेली आहेत ही JCP लावून काढून घ्यावीत. आणि अगर त्यांचा जर समजा प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला त्या वेळेत नसेल देत तर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीमधून जर काही निधी उपलब्ध होत असेल तर त्यांनी तो थोडाफार निधी टाकून साईड पट्ट्या दाबून घ्याव्या. जरा थोड्याशा या JCP लावून जर दाबल्या, साईडची जी गटर आहे त्या गटाराच्या पलीकडे ज्या टंटण्या उगवल्या त्या टंटण्या जर तिकडे दाबल्या तर अडचण कमी होईल आणि त्यामुळं बिबट्याचा जो धोका आहे हा कमी प्रमाणात होईल. मग अशा पद्धतीचं नियोजन त्यांनी करावं. निश्चितच स्थानिक नागरिकांच्याही त्याच अपेक्षा आहेत. गावचे जे सरपंच आहेत त्यांनी याचा पाठपुरावा करायला हवा अशी नागरिकांची मागणी आहे. आपण सरपंच ताईंना विचारूयात त्यांनी काय पाठपुरावा केला आहे आणि नागरिकांच्या मागणीमध्ये कितपत तथ्य आहे. काही नागरिकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही याबाबतचा पाठपुरावा करायला हवा. आपण कुठे कमी पडतायत? नाही, निश्चित आत्तापर्यंत मी 1 वर्ष झालं सरपंच आहे. भरपूर या गावामध्ये कामं आणलेत आणि अजून पण 4 वर्ष बाकी आहेत. मी सर्व कामं गावचे करणार आहे. कोणाच्या अडचणी असेल मी प्रत्येक वेळेस उभी असते. मी कधी सार्वजनिक बांधकाम विभागाने जर येत्या 8 दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही तर आपण या गावच्या सरपंच म्हणून आपली भूमिका काय असेल आणि लोकांना आपण काय सांगाल? नाही, मी जबाबदारीनं ते PWच्या ऑफिसला जाऊन गावकऱ्यांना बरोबर नेऊन ती सर्व कामं पूर्ण करीन 8 दिवसात. अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला दाद दिली नाही तर तुमची भूमिका काय राहील? नाही, गावकरी जे आम्ही सर्व त्या गोष्टीला, कारण आमचं एक जीवघाणी हल्ला हे झालं होता त्याच्यामुळं आम्ही आता शांत बसणार नाही. शांत बसणार नाही म्हणजे काय करणार? रस्ता रोको करणार आम्ही ते, कारण मुंबईकडे येणाऱ्या गाड्या इथं थांबल्या तर जरूर आता PWचे काहीतरी निर्णय घेतीलच. जुन्नर शहरापासून पिंपळगाव सिद्धनाथ हे अगदी 1 किलोमीटर अंतरावरचं गाव आहे. ह्या रस्त्याने कल्याणकडे जाणाऱ्या दररोजच्या हजारो गाड्या जातात. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मस्तवालपणे याकडे डोळेझाक करतोय. गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी जर अशा पद्धतीने वागत असतील तर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणचे सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, तालुक्याचे आमदार यांनी जर याकडे लक्ष दिलं तर स्थानिक नागरिक त्यांना दुवा देतील. मात्र याकडे लक्ष का देत नाहीत? अधिकाऱ्यांच्या निदर्शनामध्ये हे विषय आणून दिले का जात नाही असाही या निमित्ताने सवाल निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या 8 दिवसामध्ये हा विषय जर मार्गी लावला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. अधिकारी मंडळी आता तरी जागे व्हा आणि ह्या लोकांना न्याय द्या अशीच त्यांची अपेक्षा आहे. आपल्यासोबत या गावचे तंटमुक्तीचे माजी अध्यक्ष आहेत. कशा पद्धतीने विकास व्हायला हवा, या ठिकाणी जे खड्डे पडलेत त्याचा काय त्रास होतोय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय सांगाल आपण? आज या ठिकाणी आपला आवाज आणि निश्चितच आता ह्या आपल्या आवाजामुळं आणि अनेक ठिकाणी गावोगाव आणि हे निश्चितच आणि जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा कानावर हा विषय जाईल. दादा, आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचावा म्हणजे चॅनलचा हा आमचा हेतू नाही. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही रोखठोकपणे मांडा. आम्ही लोकांपर्यंत नेणार आहोत. आम्हाला आमची पाठण तुपटून घ्यायची नाही. तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमची जी अडचण आहे तुम्ही रोखठोकपणे मांडा. आज या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, कल्याण हा हायवे आहे. या ठिकाणी अनेक आणि 4 व्हीलर येतात. ही शॉर्टकट आली आणि शॉर्टकट असल्यामुळं रात्रंदिवस या रस्त्याने अतिशय सारखी आणि वाहतूक चालू असते. परंतु समस्या एक आहे, कारण या ठिकाणी जर आलं तो चोहोबाजूनी झाडाझुडपांचं साम्राज्य. त्या ठिकाणी आता 2 दिवसापूर्वी अशी वाईट घटना घडली. रोज ते 7 वाजता दुकान सुटल्यानंतर ते लोक येतात, परंतु असा काळाने असा घाला घातला. परंतु अशा अनेक घटना महिन्यातून 2 महिन्यातून कोणी ना कोणी आणि ह्या रोडला
टू व्हीलरवाले आणि ते रोज पडले जातात. या गटामधल्या जिल्हा परिषद सदस्य कोण? आशाताई बुचके. त्यांची जबाबदारी नाही हे काम करून घेण्याची? अहो ते त्यांच्या वेळोवेळी आम्ही प्रश्न मांडले. ते आज सध्या काय करतात, विलक्षण आल्यानंतर काय चाललंय त्यांचं, इथं तुमचं समाज मंदिर काय इकडे झालं, पण हे काय, हे समाज मंदिर नाही. समाज मंदिरात बसायला माणसं तर पाहिजे का नको? हे जर खड्ड्यामध्ये जर रोज कोणाचा तरी ऍक्सिडेंट होतो. आता ते 3 आठवड्यापूर्वी माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. काय नाही, कुत्रं गेल्याचं निमित्त झालं आडवं, परंतु त्या ठिकाणी 3 लाख रुपये खर्च करावा लागला. अशी अवस्थेमध्ये जर गरिबाजवळ पैसा नसला आणि पैसा असो अगर नसो, पण ही जर आपत्ती जर आठवड्याला जर येत असेल तर काय त्या शासनाचा सुद्धा उपयोग नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या 8 दिवसामध्ये जर खड्डे बुजवले नाही तर आपली भूमिका काय असेल? त्या ठिकाणी आता आमच्या ग्रामस्थ सरपंचबाई आणि सर्व ग्रामस्थांनी आम्ही आता निर्णय घेतला, कारण हा जो ओतूर जुन्नर रोड आहे तिथंच आम्ही आमची रस्ता रोको करू. कधी करणार आहात? आता याचा निर्णय जर 8-10 दिवसात नाही झाला तर आम्ही सगळे ग्रामस्थ, कारण ही एक समस्या भेडसावती. आता वाघाने जे आमच्या माऊस भावावरती हल्ला केला, आमच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, तर हे जे काही समस्या नाही आणि कुणीतरी येणारी जाणारी बिचारे. आता 2 महिन्यापूर्वी 2 जीव इथं गमावं लागले या विठ्ठलवाडीच्या वरतील वाड्यामध्ये. म्हणजे अशा जे काही घटना घडतात, काही गोदरेचे आहेत आणि हे काबाड कष्ट करून मोलमजूर करणारी लोक आहेत. हमाली करायची संध्याकाळी बिचारे 10-11 वाजता जातात आणि ह्या खड्ड्यामध्ये अधिक वाघाची भीती. तर हे जे बाजूने जे काही झाडं झुडपं आहेत त्याचा बंदोबस्त व्हावा, हे खड्डे बुजवावात आणि शासनाची यांनी दखल घ्यावा, नाहीतर काय त्याचा उपयोग नाही. आणि जे काही लोक पहाटे 4 वाजता जे माल घेऊन जातात ह्या खड्ड्यामध्ये 2 कॅरेट 4 कॅरेट असतात आणि काही वेळेला ती कॅरेट एक आणि तो माणूस एक आणि गाडी एका बाजूला, अशी अवस्था होती. त्याला गाडी उचलता येत नाही, वाघाची भीती आहे. आणि याच्यावरती शासनाने आणि काळजीपूर्वक आणि अतिशय डोळसपणाने आणि याच्यावरती कार्यवाही करावी आणि हे काम असं सुरळीत चालावं. निश्चितच सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या 8 दिवसात जर काम केलं नाही तर स्थानिक नागरिक आंदोलन करणार आहेत. त्यांच्याबरोबर आपल्या आवाजची भूमिका ठाम असेल. ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी आपला आवाज निश्चित असणार आहे. आपला आवाज कधी चुकीची भूमिका घेणार नाही. या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिकाही आपण समजून घेणार आहोत. 8 दिवसात जर त्यांनी काम केलं नाही तर निश्चित आंदोलनकर्त्याबरोबर आपल्या आवाजची भूमिका ठाम असेल. या मुंबईकडे जुन्नरमधून जाताना दररोजची हजारो वाहनं जातात, मात्र या रस्त्याचं काम केलं जात नाही. कदाचित हा रस्ता शासनाच्या नकाशावर नाही म्हणून तर काम केलं जात नाही का? आपण हे काही स्थानिक नागरिकांकडून समजून घेऊयात. नेमकं फंड का पडत नाही, काय अडचणी आहेत आपण समजून घेऊयात. दादा, आपण काय सांगाल? 1972 साली या दुष्काळात रोड झाला. त्याचे या रोडचं काय आम्हाला पेमेंट काय नाही झालं. आमच्या 7-12 अजून आहेत, जमिनी गेल्या आमच्या 7-12वर तर आहे, ते क्षेत्र तसंच आहे, ते काय 7-12वरून कमी झालेलं नाही. रोडची नोंद नाही त्याच्या. तुमची मागणी काय मग? आमच्या मागणी आहे का आमच्या 7-12वरच्या जमिनी कमी व्हावं, त्याची आम्हाला नुकसान भरपाई मिळावी आणि रस्ता लिगली व्हावं. नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. माझ्यासोबत सरपंचताई आहेत. नागरिकांचं म्हणणं असं आहे की 8 दिवसात जर हे काम झालं नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. पाहूयात हे आंदोलनाचं नेतृत्व सरपंचताई करतात का? सरपंचताई, नागरिकांचं म्हणणं असं आहे की जर 8 दिवसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या रस्त्याचे खड्डे बुजवले नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहोत, आंदोलन करणार आहोत. काय सांगाल आपण? 8 दिवसामध्ये बांधकाम खात्याने जरी रस्ते बुजवले नाही तर सर्व नागरिक पिंपळगाव सिद्धनाथचे आम्ही आंदोलन करू. या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके. स्थानिक नागरिकांचं म्हणणं असं आहे की आशाताई विविध विकास कामांना पण पैसे देतात. मग समाज मंदिर असेल, इतर काही शाळेचं कंपाऊंड असेल, नळ पाणी पुरवठा योजना असेल, ही सगळी कामं करतात. मात्र त्या ठिकाणी पोचण्यासाठी लागणारा असतो तो रस्ता, ह्या रस्त्याकडे ताईंनी लक्ष द्यायला हवं. आपण एक महिला सरपंच आहात, कसं पाहता याकडे, काय सांगाल आपण? आज ह्या शिवभूमीत ताईंनी भरपूर कामं दिलेत, आमच्या गावात पण भरपूर कामं दिलेत. ताईंची तब्येत बरी व्हावा अशी आमच्या सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे. शहरामधून मुंबईकडे जाणारा हा रस्ता, या रस्त्याने दररोजची शेकडो वाहनं जातात. रस्त्याला खड्डे असल्यामुळे वाहनांचं नुकसान होतंय. माझ्यासोबत एक गाडी चालक आहेत, आपण त्याला विचारूया, त्याच्या भावना जाणून घेऊयात. मित्रा, काय सांगशील? रस्त्याला खूप खड्डे पडलेत, काय सांगशील? रस्त्याला खूप खड्डे पडले, खूप त्रास होतोय. वाहनांचं काय नुकसान होतंय?
मेंटेनन्स खूप निघतोय गाड्यांचा. माझ्यासोबत एक प्रवासी ताई आहेत. ह्या गाडीमध्ये बसल्यामुळे कदाचित खड्ड्यामध्ये गाडी आदळत असेल, त्यांचे मणके दुखत असतील. आपण त्यांना विचारूयात, ह्या खड्ड्यामुळे गाडी गेल्यामुळे त्यांना काय त्रास होतोय. ताई, आपण काय सांगाल? बैक पेन होता है हमारा, उसको ज़्यादा तकलीफ होती है ना, कमर का प्रॉब्लम है, सबके अलग अलग प्रॉब्लम लेते हैं. पिंपळगाव सिद्धनाथ परिसरामध्ये केवळ रस्ताच खराब आहे अशी एक समस्या नाही, तर या भागामध्ये बिबट्याचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना अनेकदा मोटर चालू करावी लागते, शेतामध्ये भाडं द्यायला जावं लागतं. मात्र बिबट्याचं प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे. 4 दिवसापूर्वी मच्छिंद्र पानसरे हे माजी उपसरपंच या गावचे आहेत. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, सुदैवाने ते वाचले. आज या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावलेला आहे. वास्तविक हा पिंजरासुद्धा चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे. आपण पाहू शकतो, हा पिंजरा मोकळ्या जागेत लावलेला आहे. या ठिकाणी बिबट्या येऊ शकत नाही. वास्तविक हा पिंजरा जर ऊसाच्या शेतामध्ये किंवा केळीच्या शेतामध्ये लावला असता, एका बाजूने सगळं झाकून ठेवला असता, तर बिबट्या येऊ शकतो. वन विभाग कशा पद्धतीने उदासीन आहे, वन विभागाला लोकांचे बळी घ्यायचेत का, असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. माझ्यासोबत 4 दिवसापूर्वी ज्यांच्यावर हल्ला झाला होता ते मच्छिंद्र पानसरे माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात वस्तुस्थिती काय आहे. दादा, तुमच्यावर बिबट्याने हल्ला कधी केला होता? साधारण शनिवारी रात्री 7:30च्या दरम्यान या ठिकाणी ह्या ओढ्यात खड्डे जास्त असल्यामुळं थोडं माझं स्पीड कमी झालं. त्या स्पीड कमी केल्यानंतर जो थोडं पुढं आल्यानंतर बिबट्या जो झुडपामध्ये लपलेला होता, कारण झुडपं जादा असल्यामुळं माझ्या काही लक्षात आलं नाही. त्यांनी जे झडप माझ्यावर मारली तर पॅन्ट माझी पकडली. नशीब मी माझ्या मोटरसायकलचा वेग वाढून तेवढ्या वेळात मी निघून गेलो, नाहीतर जर कदाचित त्यांनी झडप जोरात टाकली असती किंवा दुसरा पंजा जरी मारला असता, मला पाडला असतं, तर नक्कीच वेगळी घटना काय घडली असती या निमित्ताने. त्यामुळं ह्या शासनाने किंवा आपल्या इथल्या ज्या वन विभागाने ह्या बिबट्याविषयी, कारण याच्यावर आम्ही एका बिबट्याला विहिरीत पाडल्यानंतर आम्ही त्याला जीवदान दिलं होतं, आम्हीच काढून त्याची सहकार्याच्या शासनाला केलं होतं. परंतु ज्यावेळेला तो माणसांना हल्ला करतो त्यावेळेला ह्या शासनाला का बरं अशी जाग येत नाही. आता या ठिकाणी जो पिंजरा लावलेला आहे हा मोकळ्या जागेमध्ये लावलेला आहे. यामध्ये बिबट्या येण्याची शक्यता अजिबात नाही. जर हाच पिंजरा ऊसाच्या शेतामध्ये, केळीच्या शेतामध्ये एका बाजूने झाकून ठेवला असता तर यामध्ये निश्चित बिबट्या येऊ शकतो. वन विभागाचा हा उदासीनपणा आहे. काय सांगाल आपण? अगदी बरोबर आहे साहेब, कारण एवढ्या मोकळ्या वातावरणात बिबट्या हा कधी येत नाही. तर त्याच्यातून ह्या वन विभागाने थोडी हा पिंजऱ्याची जागा बदलली पाहिजे. त्याला वेगळ्या ठिकाणी अडचणीची जागा आहे तिथं नेऊन लावला पाहिजे. म्हणजे मग तो 1-2-3 दिवसात तो येईल. आणि एक सर्व ग्रामस्थांनी 4 दिवस आपल्या घरी कुठलंही वासरू असेल किंवा त्याचं जे भक्ष्य असतं ते दक्षता घ्यायची, म्हणजे ते जेणेकरून तो उपाशी राहील आणि त्या निमित्ताने ह्या पिंजऱ्याकडे तो येईल याची आपण सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची. बिबट्याने हल्ला केल्यानंतर आपण जुन्नर येथील छत्रपती ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. या ठिकाणी उपचार आपल्याला चांगले मिळाले. ज्यावेळेला मला उपचारादरम्यान नेलं त्यावेळेला तिथं म्हणजे मेन डॉक्टर होते, तेच त्यांनी राजीनामा दिल्यामुळं त्यांच्या जागी दुसरे कोणतरी एक डॉक्टर नेमले होते. परंतु ते डॉक्टर आम्हाला तिथल्या ज्या सिस्टर होत्या त्यांनी सांगितलं 1 अर्धा तास जेवायला गेले येतील, पण डॉक्टर मुळातच इथं नव्हते, ते होते ओतूरला. त्याच्यामुळं आमच्या सर्वच ग्रामस्थांचा, आमच्या सरपंचताई पण होत्या, संजू शेठ खंडागळे आमचे मित्र हेही होते, त्यांना चुकीची माहिती दिल्यामुळे थोडा त्यांच्या आमच्यामध्ये थोडी शाब्दिक बाचाबाची झाली. कारण जर पेशंट जर इतका सिरियस जर कदाचित असता तर 1.5 तासानंतर पुढं तर ते डॉक्टर इथं आल्यानंतर थोडीशी त्यांना दिरंगाई झाली, त्याच्यामुळे त्यांची आमची थोडी शाब्दिक चकमक झाली. मी या निमित्ताने सांगतो का आपल्या शासकीय जे रुग्णालय आहे तिथं देखील आपल्या आमदार साहेबांनी थोडं लक्ष घातलं पाहिजे. कारण सिरियसली पेशंट ज्यावेळेला येईल त्यावेळेला खरंच त्यावेळेला त्याची गरज असते. म्हणून मी या निमित्ताने आमदार साहेबांना सांगतो की शासकीय रुग्णालयामध्ये थोडे आपण जातीने लक्ष घालावं, असा प्रसंग परत कोणावर घडू नये. आमदार साहेब, आपण पाहू शकता लोकांचं प्रेम आपल्यावर किती आहे. लोकांच्या आपल्याकडनं फारशा वेगळ्या काही अपेक्षा नाहीत. त्यांना त्यांच्या अडचणी सुटाव्यात अशाच त्यांची माफक अपेक्षा आहे. जुन्नर तालुक्यातील अधिकाऱ्यांवर आपला वचक असायला हवा, तो मात्र नाही. भविष्य काळामध्ये सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्र मिटिंग घेऊन नागरिकांना एकत्र बोलवून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या मार्गी लावल्या जाव्यात, अशाच नागरिकांच्या अपेक्षा आहेत. आपण ह्या समस्या मार्गी लावाल
अशी अपेक्षा व्यक्त करूया. माझ्यासोबत या गावच्या सरपंच आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. ताई, या ठिकाणी जो वनविभागाने पिंजरा लावलेला आहे, हा पिंजरा मोकळ्या जागेवर लावलेला आहे, बिबट्या या ठिकाणी येऊ शकत नाही. वनविभागाचा हा जो गलथान कारभार आहे याविषयी आपण काय सांगाल? नाही, हा इथं एवढ्या मोकळ्या जागेत पिंजरा लावला तो चुकीचा आहे. इथं जवळ केळी आहे, केळीमध्ये वाघ लपलेला असतो, उसामध्ये लपलेला असतो. पिंजरा हा वन विभागाने चुकीच्या ठिकाणी लावलेला आहे अधिकाऱ्यांनी. त्यांनी परत हा वेगळा चेंज करून केळीमध्ये लावावा अशी मी त्यांना आज आवाहन करते. उद्याच्या उद्या हा पिंजरा उचलून केळीमध्ये लावला पाहिजे, कारण आमचा जीवघेणा हल्ला जर लोकांवरती झाला तर त्यांना जबाबदार कोण? या भागातील शेतकरी मोटार सुरू करण्यासाठी, शेतावरचं बारं देण्यासाठी रात्री अपरात्री फिरतात. बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि वन विभाग मात्र उदासीन आहे. जुन्नर तालुक्यातील कुठलेही अधिकारी सर्वसामान्य लोकांना दाद देत नाहीत. कसं पाहता याकडे आपण? मी ज्यावेळेस वन विभागाची मिटिंग झाली त्यावेळेस मी तिथं हजर होते. मी स्वतः भाषण करून तिथं सांगितलं. तहसीलदार, वन विभागाचे साहेब सर्व तिथं हजर होते. त्यावेळेस मी त्यांना म्हणलं, रात्रीचे आमचे लोक कांद्याला पाणी भरायला येतात, रात्रभर पाणी भरतात. आणि मी काय बोलले, जिथं एक लाईटीचे पोल आहेत, लाईट असल्यावरती बिबट्या येऊ शकत नाही उजेड असल्यावरती, तर जोपर्यंत तो शेतकरी त्या शेतामध्ये काम करतोय तोपर्यंत टच बटनसाठी सुविधा करा अशी तहसीलदारकडं माझी नोंद आहे. त्यांनी लिहून पण घेतली ती नोंद, पण त्याचा अजून काही पाठपुरावा केलेला नाही. मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, वन विभाग असेल किंवा शासकीय सगळेच विभागाचे अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांवर म्हणावा असा कंट्रोल राहिलेला नाही. आमदार साहेबांनी या सगळ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणायला हवं, यांच्याकडनं कामं करून घ्यायला हवीत. काय वाटतं आपल्याला? नाही, उद्याच्या उद्या मी ग्रामस्थांना घेऊन आमदार दादांकडे जाणार आहे आणि त्यांना ह्या सर्व गोष्टींची नोंद करणार आहे. का हे जे बांधकाम अधिकारी आहेत, हे सर्व जे अधिकारी आहेत ते काय लक्ष देत नाही. किती पण आम्ही जरी गेलो तरी ते काय त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यांनी तात्काळ त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आमदार साहेबांना मी सांगणार का त्यांची भेट लवकर घेऊन आमच्या समस्या लवकरात लवकर सोडावा अशी मी त्यांना विनंती करते. जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचं आजवरचं काम चांगलं राहिलेलं आहे. सर्वसामान्यांमध्ये ते मिसळतात, सर्वसामान्यांचे ते कामं मार्गी लावतात. दशकरी असेल, अंत्यविधी असेल, एखाद्याच्या घरी पूजा असेल, आत्मीयतेने जातात, सुखदुःखात सहभागी होतात. आज मात्र प्रशासनाचे अधिकारी फारसं काम करताना दिसत नाही, सर्वसामान्यांना न्याय देत नाही. मस्तवाल अधिकारी आहेत, यांना आमदारांनी नीट करायला हवं. कसं पाहता याकडे काय सांगाल आपण? याबद्दल मी या ठिकाणी एवढंच सांगू शकतो, ज्याप्रमाणे वल्लभ शेठ बेनके त्यांची या तालुक्यामध्ये कमांड होती, अधिकाऱ्यांवर त्यांचा वचक होता, त्याप्रमाणे नियोजन दादांनी केलं पाहिजे. असं जर नियोजन केलं अधिकाऱ्यांनो किंवा कर्मचारी असतील सरकारी, त्यांना जर दादांनी वठणीवर जर आणलं वल्लभ शेठसारखं, तर ते या तालुक्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचं होईल आणि सर्वसामान्य जनतेची कामं पण पूर्ण होतील. विजेच्या लपंडावामुळे हे शेतकरी त्रस्त आहेत. वीज नसल्यामुळे शेताला पाणी भरता येत नाही. रात्री अपरात्री लाईट येते, रात्री अपरात्री शेतावर गेल्यावर बिबट्याचे हल्ले होत आहेत. शेतकरी त्रस्त आहे. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, काय अपेक्षा आहेत, आपण जाणून घेऊयात. आता काय सांगाल आपण? आम्ही MECBला एक अर्ज दिला आहे. त्यांनी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं का आमच्या पिंपळगाव सिद्धनाथच्या ज्या 5 वस्त्या आहेत, ह्या पूर्ण 5 वस्त्यांसाठी आम्ही स्टेट लाईन व्हावी. स्टेट लाईनीवरती प्रत्येक ह्याच्यावरती 2-2 दिवे लागावेत, का जेणेकरून आमचे शेतकरी रात्री अपरात्री मोटारी चालू करायला नदीला जातात आणि त्यामुळं ह्या बिबट्याचा त्याच्यापासून फार धोका असतो. जिल्हा परिषदेच्या ऑफिसला पुण्यामध्ये सुद्धा मी त्याचं ते पत्र दिलं आहे. अजून त्याचं काही आम्हाला पाठपुरावा झालेला नाही. तर माझी विनंती आहे का ते तेवढ्या यांनी घाईनं MECBनं त्याच्यावरती लक्ष घालून आम्हाला ती सुविधा उपलब्ध करून द्यावी. दुसरी गोष्ट अशी आहे का या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे शेतकरी जे रात्रीचे पाणी भरतात त्यावेळेस नेमका ह्या कांद्याच्या सीजनमध्ये प्रॉब्लेम येतो लाईटचा आणि प्रत्येक वेळेला नदीला जाणं शक्य होत नाही. रात्री अपरात्री जायचं भीती असती. एकटा माणूस शेतीवरती पाणी भरीत असतो. त्यामुळं माझी अशी एक विनंती आहे MECB बोर्डासाठी का तुम्ही कमीत कमी या 4 महिन्यासाठी दिवसा लाईट आम्हाला द्यावी. रात्रीची द्या आम्ही नाही म्हणत नाही, कारण तुम्हाला सगळीकडे ती पुरवायची आहे, पण तरी पण जास्त ह्या 4 महिन्यासाठी तरी आम्हाला ते सहकार्य करावं. आणि हा धोका तुम्ही पाहताय प्रत्येक वेळेला बिबट्यानी, म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा
माझा गोठा आहे, तिथून एक साधारण 2 महिन्याची कालवड ओढून नेली गोठ्यातून आमच्या समोर. म्हणजे साधारण 7:30चा टायमिंग होता. मी नवगिरे यांना फोन केला, ते आले, त्यांनी ते प्रोसिजर केली, त्यांना मी ते दाखवलं प्रत्यक्षात झालेली स्थिती काय होती ती प्रत्यक्ष त्यांनी ती पाहिली. मग अशा ज्या घटना घडत आहेत, आता 2 दिवसापूर्वी आमच्याकडं म्हणजे ही आहे विठ्ठलवाडी आणि ही घटना घडती शनिवारी आणि गुरुवारी आमच्याकडं वाघाचं हे झालं. बरं, आमच्याकडं ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, तेव्हा आमचं मत असं आहे का MSCBनं याच्याकडं लक्ष द्यावं. नाही तर सरपंच बाईंनी ज्यावेळेस तिथं वन विभागाच्या मीटिंगमध्ये एक मुद्दा मांडला होता का ज्या शेतांमधून जे लाईनी गेल्यात, त्या ज्या स्टेट लाईनी आहेत त्या स्टेट लाईनीवरती टच बटनसाठी वरती दिवा लावून आम्ही त्याचं स्वतः संरक्षण करू. टच बटनची जबाबदारी आमच्या गावकऱ्यांची राहील, त्या शेतकऱ्यांची राहील, पण ही परवानगी द्यावी असा आम्ही त्यांना एक अर्ज पण दिलेला आहे. पण त्यांच्या कुठल्याच प्रतिक्रिया येत नाही. जर आम्ही त्याच्यावरती समजा उद्या स्वतःहून जर लाईट लावली तर मग आम्हाला लगेच धरायला येणार, लगेच म्हणणार हे तुमचं हे कुणी अतिक्रमण केलं, काय केलं. तर आमचं मत काय आहे का अनलिगली करण्यापेक्षा लिगली हो. आता आमच्याकडं ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 70 दिवे येऊन पडलेले आहेत, पण ह्या प्रॉब्लेममुळे ते आम्हाला लावता येत नाही. त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी. मग जिथं एक आता इथं एक सिंगल घर आहे, तिथं लाईटचा दिवा आहे, पण त्यांना ती लाईट लावता येत नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी, त्या ठिकाणी तो दिवा लावला जाईल आणि ती सर्वस्वी जबाबदारी ते जे कुटुंब तिथं राहते त्यांची राहील का ते दिवसा बंद करणं आणि रात्रीचं त्यांना ज्यावेळेस त्याची गरज आहे त्यावेळेस चालू करणं. हे ग्रामपंचायतीचे जे सर्व मेंबर हे या गोष्टीवरती नियंत्रण करतील. त्यांचा मीटिंगमध्ये तो ठराव पण झालेला आहे. पण आम्हाला MSCB तिकडून आम्हाला ती परवानगी देत नाही. तर MSCBने याच्यामध्ये लक्ष घालावं. नाहीतर उद्या भविष्य काळामध्ये जर असे बिबट्याचे हल्ले होत राहिले तर आम्ही सर्व गावकरी, पंचक्रोशीतील सर्व गावकरी MSCB बोर्डावरती तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी खबर घ्यावी. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. हे सरकार सत्तेवर येऊन 2 वर्ष झाले. या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं. या सरकारच्या काळामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही. पूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं नाही म्हणलं तरी चांगलं चाललं होतं. पण भाजपचं सरकार आल्यापासून व्यापाऱ्यांचं चाललंय. व्यापारी अगदी टमटमीत आहे, पण शेतकरी हा अडचणीत येत चालला. मधल्या 2 महिन्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था झाली होती. दिवाळी आली, प्रत्येक शेतकरी इतक्या अडचणीत होता. आता उगाच एवढ्या 1-2 दिवसामध्ये बाजार थोडेसे वाढलेत म्हणजे फक्त काय झालं खर्च आणि त्याच्यामध्ये खर्च निघणार आहे. बाकी कुणालाही पैसा 1 रुपया शिल्लक राहणार नाही, भांडवलात सगळे पैसे जाणार आहेत. तेव्हा भाजपच्या सरकारने थोडंसं शेतकऱ्यांकडे लक्ष घालावं, शेतकऱ्यांचा विचार करावा. फक्त व्यापारी धरून चालणार नाही. तर शेतकरी किती आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये शेतकरी किती आहे. आपल्या देशात जर सगळे शेतकरी जसे मराठा मोर्चाला जसे सगळे मराठा एकत्र आल्यानंतर हे झालं होतं, त्या पद्धतीनं जर समजा भाजपनी या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं तर भविष्य काळामध्ये आम्ही असा विचार करू का ज्या पद्धतीनं मराठा मोर्चा झाला त्या पद्धतीनं सर्व शेतकरी एकत्र येऊन आम्ही त्यांच्यावरती मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असं म्हणून ही मंडळी सत्तेवर आली. आज मात्र शेतकरी अधोगतीला गेलाय. याला जबाबदार हे सरकार आहे. सरकारच आहे ना, भाजपचं सरकारच आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला तातडीनं निर्णय घेतले जायचे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली जायची, कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी त्याला मिळायचं, तो समाधानी होता. पण आज भाजपच्या सरकारमध्ये 2 वर्ष झाले शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचं अनुदान मिळालेलं नाही आणि मिळण्याची काही आशाही वाटत नाही. नरेंद्रजी मोदी, शरद पवारांनंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांची आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे. आपण खरं याकडे लक्ष द्यायला हवं. सुरेश वाणी, आपला आवाज, पिंपळगाव सिद्धनाथ.